आपला तो एक देव करून घ्यावा देवी जीवात कलई येरती माईके दुःखाची जयती नाही आधी अंती अवतार अविनाश करी आपोली आईसे
लावी मनापिसे गोविंदाचे तुका म्हणे का मरणे तिसरे तुका म्हणे का मरणे तिसरे उत्तम तिवरे कीर्ती मागे एरती माईके दुखाची जनिती नाही आधी आती आवसाने विठाला जगन्नीत पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कल्ले नेत्र अदेव धोल आसमिट्टलम चिंतयामी दयांचे केली या स्मरणा होय सकळ विद्येचे आधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार होण्याचा जय जय ओ शुद्धे उदारी प्रसिद्धी अनव्रतानंदी वर्षती आता हृदय आपुली चौफाळून या भली वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता फुलभरा बांधिला तुझ्या फुलभरा प्रगटली भवानी मोहमय्यातून मर्दना लागुनी विविध कापाची करावा झाडवी भक्ताला तू पावशी निर्वाणी तुझम्या फुलभरा बांधिला तुझम्या फुलभरा बांधिला आपुला तू एक देव करून घ्यावा तेरे विने जीवा सुख नाही येरती माईके दुःखाची जनिती
नाही आधी अंती अवसान अविनाश करिया पोली आयचे लावे मना पिछे गुरिंदाची तुका म्हणे का मरणे सरे उत्तम तिवरी कीर्ती मागे कीर्ती माईके दुखाची गणिती नाही आधी अंती अवसान प्रस्तुत केल्याने प्रस्तुत कर अखिल कोट ब्रह्मांड चालक ब्रह्म भगवान पांडुरंग परम प्रिय आदरणीय वैकुंठवासी दौलत काका बोलते कार्यात त्यात निवडलेला अभंग महान भगत भक्त या महाराष्ट्र संत मानल्यातील वैराग्याचे मूर्तिमंत जगाच्या कल्याणार्थ आलेले वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभलेले जगद्गुरु जगवंदनीय देहू निवास तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट सेवेकरिता निवडलेला भक्त चार चरणाचा असा आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम जिवंत असलेल्या माणसाला सावध करणारा हा अभंग आहे काही पर्याय अत्यावश्यक आहे सालाबा होणारा करणारी नाम सप्ताह नाही दुःखद निधन झालेले महान थोर पुरुष परमप्रिय आदरणीय दौलत काका यांचं दुःखद निधन झालं सांगायचं म्हणजे माणसं मरतच असतात माणसं मरणारच आहे पण काय करून मरतात याला फार महत्व आहे मनुष्य काय करून मेला माणसं अनेक वाटा मरणाच्या आहेत त्यात आलं का अनेक वाटांना मरण आहे आणि अनेक गत्या परंतु मी त्या दिवशी श्रद्धांजलीच्या टायमाला हे सांगितलं काकाला म्हणजे जागा अलीकडे मिळणार नाही काका म्हणजे एक मार्गदर्शक होती लक्षात आलं का या गावाच्या मला तरी असं वाटतं एक सोन्याचं पान वाठोळीना उडून गेलं मला या गावामध्ये सप्ताह नव्हता काकाने आणि तुम्ही सर्वांनी का होत नाही लक्षात आलं काकाने सांगितलं महाराज काही नाही बरं का पहिल्यापासून अद्याप काही काकाने आणि एक रामेश्वरची चुलती इनाकराव पाटील या दोन्हीने या सप्ताहात रचनेला पय्याला महान अशी एक साथ आणि त्यातून हा सप्ताहाचा ठाम निर्माण झाला इतकंच नाही जो ग्रंथ कमी पडला असेल तो ग्रंथ त्या काकाला पाठवला भागवत घेऊन आलो इथे मला त्यांनी सांगितलं मला काकाने महाराज माझी इच्छा भागवत ऐकण्याची आहे भागवत वाचण्याची आहे मला काका भागवत माझ्याकडे आहे भागवत घेऊन आलो 12 महिने काकाने भागवत तुम्हालाही सांगितलं त्यांनी लक्षात आलं आणि अशा ही पोथ्या काका सतत वाचायची लक्षात आलं का गावामध्ये पांडव प्रताप असो कृष्ण विजय असो रामायण असो हे सतत वाचायचं म्हणून मला एकच सांगायचं काकाने या परमार्थाचा मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी Bye.
वटाळी असतात, वटाळी. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार आगरी. वाट दाखिणारी कमी माणसं. हे ग्रस्ताला कुशाभर आला आणि तो आला तो म्हणायला लागला का हो भगवान बापूंचं घर कुठं आहे. माझ्या मूर्ख लोकांना हे धंदे लक्षात आलं का. त्याला वाट दाखिली नाही, घरचं दाखिलं नाही, पण त्याला आलं का त्याला एक फुटार मारलं. दुसऱ्याला विचारलं का हो भगवान बापूंचं घर कुठे आहे. त्याने सांगितलं असं 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 असं. फूट असतो, फूट पुढे रोडवर. तो सांगतो फूट राजूर या अतिशय 80 किलोमीटर आहे. खूप त्या पद्धतीनं हा सांगतो अशा टायमाला अशा असं असं जा. पण तिसऱ्याला विचारलं का हो भगवान बापू कुठे आहे. त्यांना काय केलं हाती धरून या पावली रे घरा. त्याच्या उपकारा काय द्यावे काय घर दाखिल मारा घरात. म्हणून असे माणसं मार्ग दाखिणारे फार फार. मला तरी असं वाटतं ज्याप्रमाणे ज्ञानराज माऊली जर कधी नसते ज्ञानेश्वरी मिळाली असती तुम्हाला. हा चांगला विचार करा सज्जनाओ. त्यांचा जन्म आधी झाला, ज्ञानेश्वरीचा जन्म आधी झाला, माऊलीचा जन्म आधी झाला आणि बाद आपला झाला. विचार करा त्यातल्या त्यात महाराष्ट्रात झाला. हा आपल्याला म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायला पाहायला वाचायला मिळत. जर कधी ज्ञानेश्वरी नसती माणसं मला तरी असं वाटतं रेड्याच्या डोक्याच्या. माणसं ही माणसं संत हे झाले नसते आधी. जगद्गुरु तुकाराम महाराज झाले नसते गाथा कुणाला. हा गाथा मिळाला असता तुम्हाला तुकाराम महाराजाचा. श्रीकृष्ण भगवान माने अर्जुनाला गीता सांगितली नसती. हा गीता मिळाली असती. निमित्त अर्जुनाचं उद्धार जगाचा. अर्जुन इतका मूर्ख होता का. अर्जुन इतका रेड्याच्या डोक्याचा होता का. अर्जुनाला अज्ञान झालं. लक्षात आलं का अज्ञान दाखिलं तुझी गीतेमध्ये. अर्जुन हा अज्ञानी होता. अर्जुन अज्ञानी नव्हता, अर्जुन सुज्ञानी होता. लक्षात अनेक हजारो गीतेतल्या मला सांगता येते. गीतेतल्या ज्ञानेश्वरीतल्या टीका मला सांगता येते. महाराज सांगतो ऐकायला ना अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसारा एवढी थोर ओझी फिरली जगाची. अर्जुनाचं निमित्त जगाचा उद्धार. लक्षात आलं का. काय कोणाकरता लागून देतील. हा तुमच्या करता वत्साचे निवृत्ते दुभते होय घर उद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगरुद्धरण. वाचनाच्या निमित्त. लक्षात आलं का. निमित्त कोणाचं आहे
वाचलाच उद्धार कोणाचा आहे? हा? गाय दूध देती ती तिच्या बछड्या करताना लक्षात आलं का? पण तो दूध काढतो त्या टायमाला वासरू सोडतो. वासरू गायाच्या कासेला लागलं का पाना सुटली गाय. पाना सोडणारी याचे टक पाहत जातो त्या गाईच्या कासेकडे आणि जेव्हा दोर धरतो दोर धरून कुठे झुंक्याला लावतो. लक्षात ओढतो ती वासरू तिच्या माईकडे ओढतो त्याच्या काचेकडे ओढतो आणि तो इकडे ओढतो. हा मल करून कसं करून तो त्या खुंट्याला वासरात लावतो. लक्षात आलं आणि दूध सर्व काढून घेतो. काही महाभागाचे आहे तर ती वासरू दूध काढणं झालं का वासरू त्या ध्यानच राहते. हा लय चांगलं म्हणणार सांगतो तुम्हाला माझ्या माईचं दूध पिऊन देणार आहे तू देत नाही तू मला तुझं खूप कल्याण असं म्हणत असेल का? हा मला विचार करण्यासाठी ना हो लक्षात वाचतात लक्षात दूध कुठं तुमच्या घराचं बी नाही ते. हा दूध कुठं जातं? डेअरीला. दूध कुठलं? रिधुऱ्यात. हा इथून डेअरीला दूध जातं औरंगाबादला संभाजीनगरला. लक्षात आलं का? संभाजीनगरचं दूध बद्रीनारायण मद्रासला. लक्षात आलं का? कन्याकुमारीला दूध कुठलं? निधुऱ्याचं. लक्षात आलं का? चांगला विचार करा. तसं निमित्त एकाच उद्धार जगाचा. लक्षात आलं का? अशी माणसं जन्माला येणं आणि अशी माणसं मरणं मला तरी असं वाटतं एक प्रकारची श्लोक आहे. शैल्य ना माणिक्यम मुक्तिकम ना वेगी साधू नाही सर्वज्ञ चंदनम ना वने. चंदनाच्या खाली प्रत्येक राज्यात नाही. पेट्रोलच्या खाली प्रत्येक राज्यात नाही. लक्षात आलं का? नाही. रॉकेटच्या खाली प्रत्येक राज्यात नाही. सुवर्णाच्या खाली प्रत्येक राज्यात नाही. तसे प्रत्येक गावात माणसं सारखी राहत नाही. एखादा गावात एखादा असला का असला तसं एक मला तरी असं वाटतं रक्त या गावातून हरून गेली. म्हणून मला एकच सांगायचं की माणसं मरतच असतात. जो जन्माला आला तो मरण्या करताना, जो पाठीवर आला तो पाठीवर जाण्या. काय करून द्यायला हा जना हो आपल्याला नडते हे पुन्हा मिळणार नाही. बरोबर लक्षात आलं का? पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतः सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा. लक्षात आलं का? महाराज सांगतात अरे बाबा पुन्हा जन्म मिळणार नाही. तू ज्याच्या करता आला ते कर. प्रत्येक मनुष्य काय सांगत तुम्हाला त्यांना त्याची आठवणच नाही. इथे काय करायचं ही त्याची आठवणच नाही. लक्षात आलं? तो प्रत्येक मनुष्य काय सांगा तुम्हाला झडपट करीतच राहतो. एक साथ कशाची झडपट? सुखाची. ग्रही व्हावी. आपल्याला गहू असा झाला पाहिजे, ऊसाचं असं झालं पाहिजे. लक्षात आलं का? इथे 1 क्विंटल होतं तिथं 10 क्विंटल झालं पाहिजे. लक्षात आलं का? आपले मुलं नोकरीला लागले पाहिजे. सर्व हे कशा करताना चुका करतात. हे झाल्यावर चूक मिळतं असं वाटतं त्यांना की माझा मुलगा वकील झाला, माझा मुलगा वर्ष झाला, माझा मुलगा सीए झाला, माझा मुलगा सांगा कलेक्टर झाला पाहिजे. कलेक्टर झाल्यावर वकील झाल्यावर मिळतो का?
नाही हो, कशाचं सुखाचं. हा हा, मुलगा आहे तिकडे संभाजीनगरला, परंतु याची दशा आहे नाही तो नुसते दोघं नवरा बायकोच नाही काही मुलं अशी आहे लक्षात आलं का, जर कधी ते आई वडील जर कधी घरी गेले ना तिथे तर ते समोरचा मनुष्य म्हणतो का हो कोण आहे तुमचे, म्हणजे आमची घडी ही घडी. बरीचशी लोक यातलेही मला लक्षात, बापाला बाप माईला माय न म्हणणारी जात बरीचशी आहे लक्षात आलं का. म्हणून मला एकच सांगायचं, याच्या सुख नाही वाढावे संतान गरीब व्हावी धन राहणे. महाराज सांगतात सुख जे आहे ना, चुका करताना माणसं तळमळ करतात, लक्षात आलं का. चुका करताना पटपट करता पण दुःखी झालेच ना. जो देखे सो दुख या बाबा, जो देखे सो दुख या बाबा, सुख या कोई नहीं बाबा. राजा दुखया प्रजा दुखिया, साधु दुखिया जंगम दुखिया, सुख या कोई नहीं. जो देखे सो दुख या बाबा, सुख या कोई नहीं रे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहेत. ज्ञानेश्वरी मध्ये पा महाराज सांगतात, ज्ञाननाथ माऊली त्या ज्ञानेश्वरी मध्ये ये पृथ्वीयों की सुखाची कहाणी ऐकिले गवणाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा धुरणी विंगळाची. महाराज सांगतात इथं जाऊ द्या हो या मृत्यूलोकामध्ये. मला तरी असं वाटतं तू कुठंच मिळणार नाही. जे तिकडे जा तिकडे दुःख दुःख कोणाच्या घरी जा, कोणाच्या घरी जा. आपल्याला वाटतं गेले चांगली, बाहेरून खूप चांगलं दिसतं पण आतून सर्व दुःख दुःख आहे. सुखाची कल्पना, सुखाची कल्पना, सुखाची खाटीला दोऱ्या खूप असतात. खाटीला दोऱ्या अशा 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 बोलू शकत नाही हा. अशा एका एका दोरीला हजार हजार विकून धरायची कमी. अशा दोऱ्या किती लाखो दोऱ्या. महाराज सांगतात त्या बाजेवर 30,000ची गाडी टाकली. 30,000 30,000ची 15,000ची दुळई आहे लक्षात आलं का, आणि 10,000ची उशी आहे. बाप्पा महाराज झोपले, झोपल्या बरोबर 5 मिनिटांमध्ये एकनाथ सांगायचं म्हणजे ते असं मुठीच्या मुठी भरीत बाजूला फेकीत पण बाजेच्या खाली उकळत नाही. भुलून गेलं ते भुलून विसरलं ते. महाराज सांगतात इतकं रममान झालं संसारात. त्या पद्धतीने झालं महाराज लक्षात आलं. आपण रममान
आपण कुठून आलो? इथे येऊन करायचं काय? घेऊन जायचे काही विसरून गेली मा. इथे कशा करताना आलं? एक दृष्टांत सांगत असतो की बाबा रे, एक कासार बाबा होता. बांगड्याचे ओझे घेऊन पंचक्रोशीत डोक्यावर फिरायचा. बांगड्या लक्षात आलं का? तुला म्हणायला लागले बाबा वय झालं, हे करा बाबा, हे 50,000 रुपये घ्या आणि पुढे बाजारला जा, एक घोडा घेऊन या, पेशीनिष्ठ कामा करता, व्यापारा करता. म्हाताऱ्याजवळ 50,000 रुपये दिले. म्हातारे गेलं बाजारात, बाजारात शिरल्याबरोबर त्याला झिन दिसला. झिन तर लागतच ना घोड्याला. घेतला ना जी, घरी गेला ना. पुढे गेल्यावर कळवा दिसला, कळवाही घेतला. पुढे गेल्यावर ठोगिरी दिसला, ठोगिरीही घेतला. पुढे गेल्यावर रिकीला दिसल्या, त्याही घेतल्या. टोबरा दिसला, तोही घेतला. सांगायचं म्हणजे मग गेला कुठे? घोड्याच्या साथीला. घोड्याच्या साथीला गेल्यावर घोड्यावाल्याला म्हणाला केवढा त्याला घोडा? त्याने सांगितलं घोड्याची किंमत 30,000 रुपये. अहो कमी पैशात आले, आम्हाला सोडून दे, 25 मध्ये येऊन टाका ना. बरं काढावली पैसे जाऊ द्या. काय ते खिशात हात घातले महाराज, अजिबात पैसे राहिले, 1 रुपया राहिला नाही खिशामध्ये. आता त्या भाड्याला यायला पैसे राहिले. लक्षात आलं का? भाड्याला यायला पैसे राहिले. आता काय करणार? म्हणून गाठोडं बांधलं, त्या सामानाचं डोक्यावर घेतलं, निघालं पाय मध्ये उठून. मुलं देशीत उभेच होते, पाहत होते बाबा कधी येते घोडा घेऊन. गेटवर उभी राहिली. म्हातारं ते पायी चाललो. बाबा कशा ते घोडा आणलं? घोडा कुठे? त्यांनी सांगितलं घोडा नाही आणला. म्हणे बघ घोड्याला लागणार सामान आणलं, घोड्याला लागणार सामान आणलं. घोडा नाही आणला म्हणजे या सामानाचे काय उपयोग? तसं आपण जे करतो ना महाराज, हे बाकी सर्व सामान गोळा करून राहिलो, जे करायचं ते मागे राहिलं. महाराज सांगता बाबा तो एक देव आहे, तो आधी करून घे. प्रथम चरणावरी महाराज सांगतात, अरे बाबा हे जे दिसतो ना पसारा हा काही उपयोग नाही, काही उपयोग, काही संघ येणार नाही. संघ फक्त एक येईल कोणतो? अभंगाच्या प्रथम चरणावरी महाराज सांगतात ते केलं तर आपुला तो एक देव करून घ्यावा, हे देवी जीवा सुख नाही. एक देव तो आपला साखर घ्या, तो एक देव कोणता? तोच देवी जिने ईश्वर महर्ष देवा संस्थाती 21 स्वर्गाते सत्ता मात्रे आपोलिया जिने ईश्वर ब्रह्मा
ब्रह्मांडाची निर्मिती करणारा तो एक देव आहे. बाकीचे देव आहे ना, बाकी हे त्याची मुलं आहे, त्याची सोंग आहे. आपल्या काकड्याच्या अभंगामध्ये आहे इतक्या हे जे आहे ना देव, बाकीचे हे देव त्याचे मुलं आहे. दरियेली सोंगे आवडी येगे पांडुरंगी. महाराष्ट्राचा कोणता देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. विठला संध्योरी मारे तुझे पळू, देखिला देखिला माये देवाचा देवाचा देव, देखिला देखिला देवाधी देव बरवा, समाळ हान जीवा पाता वाटते माये, देखिला देखिला देवा आधी देव बरवा. तो सर्व देवाचा देव, तो एक देव, त्याच्यापासून हे सर्व झालेले आहे. महाराज म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कधी दुसरे कोणत्याही देवाला जर कधी बदली तरी महाराज सांगता जगणार नाही. मग तो एक देव आपला सांगतो, तुला तो एक देव करून घ्यावा, ते देविने जीवा सुखरे. आणि आपुले ते अनेक देव जर कधी केले ना, मग ते देविने जीवा दुःख दुःख राहत. म्हणून आपण एक तो देव एक धैला सिद्धी, तरी न लगे काही युक्ती. एकटा तो भगवान एक एकटाची दोन्ही एकला, विश्वाकार होऊन आखिला. एक तेची कंठेना म्हणून येणे केली चौदाही. त्या भगवंताने सर्व ही निर्मिती केली. महाराज हे दिसतं ना तुम्हाला, हे सर्व त्याचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. एक प्रमाण आहे ना, प्रकटन पाहणे जाती शरीर कोणाची असते, गोड बोलविते हरी विनो. विचारित असतो तुम्ही कीर्तनाला आले गाणं लागलं, अमोल कीर्तनाला आले गाणं लागलं. काका संपत काका कीर्तनाला आले गाणं लागलं तुम्हाला, कीर्तनाला आले नाही आणावं. तुम्ही म्हणता कोणाला म्हणजे अरे तो तुम्हाला कीर्तनाला यायचो, पण काहीही झालं अचानक अकस्मात त्याच्या हातात येते टाकळीहून निघायचं तुम्हाला आता, पण अचानक काय येऊ शकतात नाही येऊ शकत. कोण बोलविते हरी विनो, ते कवी आहे कवी एक नारायण, दयाचे भयन चुकू नको. लक्षात आलं का? तोच देणारा, तोच आणणारा, तोच बोलणारा, तोच बोलविणारा आहे. लक्षात आलं का? म्हणून सत्य गुमाना माणसं लय आहे माझ्यासारखा. अरे काय करतो तुला, सगळं सर्व काही ब्रेक त्याच्या हातात आहे. काही करू नको. काही काही माणसं काय करणार, गल्लीला छाती काढून घालतो. त्याला कळतच नाही काही. माझ्यासारखा कोणी, माझ्यासारखा कोण, माझ्यासारखा कोणी, धडकन
म्हणता खंबाला तरी डोक्याला लागल बळबळ 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 रक्त फुटलो आणि मग पाहतो अरे बाबा काहीच नाही तो भगवान आहे करता करिता तू काहीच नाही बरं का हे सर्व काही चालत असतो त्याच्या सत्तेमुळे चालतं कृष्णा काय करा मी तू पणाची थोरदारी भुलून जाते विसरून जाते एक राष्ट्रांचा आठवला म्हणून सांगतो तुम्हाला छोटासा घरामध्ये प्रत्यक्षात सांगायचं म्हणजे अर्ध नाही काही काही घराची फुल काढ भरली बाया फुल याचं काय चालतं त्याच्यात नावा काय काही काही माणसं मग बाई ही सतत बाजार करून आणायची घरातला बाजार काय लागत असेल परंतु त्या बाजारामध्ये बाजार आणायच्या दिवशी आणि त्या बाईला नेमकं शिवायचं नाही आता काय करणार बाजार तर करता येणार मग तिने बोलून घेतलं पण तिने आली असं करा हे 1000 रुपये घ्या आणि बाजारात जा आणि बाजार करून घेऊन या फलाना फलाना डमक तुम्ही काय येड्या बाजार तू कट्टा पेटी पण तुम्हाला आणून देतील पिढ्याचा आम्हाला कस काय बाजारी तिने सांगितलं ते काही सांगू नका तुम्हाला आज बाजार करावा लागेल तुम्ही बाजारात गेऊन हरवलो मग तुम्ही एवढा मोठा बाजार नाही तुम्ही जा बाजारला त्याने सांगितलं कदाचित हरवलो काय सांगावं तुम्हाला चाहो म्हणे तुम्ही पटकन 1000 रुपये तिने त्याच्याजवळ दिले हे निघालं गेल्यावर आणि पद्धतशीर बाजार केला पण नदीच्या पलीकडं गारुड्याचा खेळ चालू होता त्याच्यामुळे असंख्य लोक जमलेले आहे काहीतरी आहे आपण सुद्धा जाऊन पहा त्या राजामध्ये गर्दीत गेल्यावर काय सांगा तो खेळ चालू होता गारुड्याचा खेळ चालू असल्यामुळे याला कोणी जागा दिली बाहेर उभं राहिलं शेवटी त्याला विचार केला बाहेर किती टाइम लोक उभा राहिलो तरी कोणी आपल्याला या म्हणणार नाही म्हणून ते 2 माणसाच्या मध्ये मुंडगा घालतो त्याला आणि जाऊन बसू मारतो त्या गारुड्याच्या खेळावाल्याला काय केलं याच्यातून रॉडमध्ये सोडून दिल्याबरोबर तो नाग असा रॉडला याचा मारला त्याने आणि ज्या दिशेने हा बसलेला होता त्या दिशेनं नाग फुटला तसाच त्याच्या डोक्यात कोणाचे डोके फुटले तर कोणाचे गुंगे फुटले तर कोणाचे कावडे फुटले तर कोणाच्या छातीत लागलं तो हे रक्त बंबाळ त्याचे सापडलं परंतु त्याच्या बायकोला काय केलं होतं हारू नये म्हणून तरी त्याच्या पायात दोरा बांधला होता तिने सांगितलं होतं हा दोरा तुटला की तुम्ही हारण्याचा तो दोरा होता ना त्याच्या पायात तो गेला त्या गर्दीमध्ये दोरा तुटल्यावर त्या
मी हरवलो ना म्हणी आणि लागलं ना बॉम्बला तिथं बोलतो ना मी हरवलो आता घरी कसा जाईल मी हरवलो गड्यावर करायला लागलं पण शेजारी त्याला शेजारीला माहिती होतं याच्या पत्नीना याच्या पायाला दोरा बांधलेला होता तो दोरा नक्की तुटला असावा तसेच गेलं ते शेजारी आणि सांगितलं बाई तुमचे पतिराज पडल्या त्या बाजारामध्ये त्या गारुड्याच्या खेळामध्ये मी हरवलो म्हणून राहिले आणि तो दोरा रोखू येऊ राहिले तिला विचार केला नक्की द्वारा तुटला जशी आली महाराज लाल दोरा घेऊन तसे म्हणायला लागली होतच असतो चालतच असतं गर्दी हे खाली दोरा बांधून द्यावा त्याच्या पायाला त्याला खाली पावली का खाली पाय अरे हरवलो होतो पण सापडलो हरवलं किती नाही सापडले का ते नाही सचिन आहोत तसं आपलं झालं हे जे दिसतं ना तुम्हाला इमाने इतबारे सांगतो काही खरं नाही विषय बहु गोडी आला महाराज सांगतात विजय काय असतं नुसतं पाठ काही गोष्टी तुमच्या पाठ असतात माझ्या नसतात असं नसतं कोणाला कमी लेखू नये बरे का कीर्तनकारांनी ओवी आहे भागवत आपली विषयाचा परिपारू गोड परमात्मा ये करू तो गोडू जीवासी झाला मला सांगतात लोभ सर्व ढंकला करू काही लोभ सर्व ढंकला करू काही लोभ रूपी हव्याच्या सर्पाने चावा घेतला प्रत्येक मानवा नसता वस्तू माझी म्हणतो आणि तिला जाऊन चिकटतो लक्षात नसता वस्तू ज्याप्रमाणे खरा सर्प चावलेल्या माणसाला लिंबाचा पाला खायला दिला कसा लागतो तो लिंबाचा पाला कसा लागतो पावड्यावर सर्प चावलेल्या माणसाला खरा सर्प चावला कौतुक घ्या बाबा खरा सर्प चावल्यावर लिंबाचा पाला खायला दिला कसा लागतो गोड लागतो लक्षात आलं का विषय लिंबतो बहुरी आला भजन गुळतो मज कडू झाला काय केलं तुम्ही काय जाण कसा करत काय झाडाची तिकीट कधी कमी झाली बरीचशी लोक बरेचसे लोक आहे मला तरी असं वाटतं एक चतुर्थांश लोक यातले आहे पामर गरजेची विठाला विठाला दुष्ट माणसाला भेट गोड लागत नाही दुष्ट माणसाला सज्जन माणसाची संगती चालत नाही त्याला ती कडूच वाटतं लक्षात आलं का की लोक रावाच्या सर्पानी चावा घेतात महाराज म्हणतात विषय निम्म तो बहुगोडी आला भजन मुळ तो मज कडू झाला विकारीचा गळा हिरवाला आशुद्ध आशुची या हिता ती गरळाऊ त्या पद्धतीने महाराज म्हणतात लोकरूपी नावाच्या सर्पाने चावा घेतल्यामुळे जे खरं आहे ते त्याला खोटं वाटतं बरोबर काय हैराण झाले महाराज म्हणतात भान नाही त्याला अजिबात भान नाही अजिबात नाही मी कुठून आलो मला कुठं जायचं मी काय करून घेऊन जायचं या अजिबात कळत नाही मग महाराज सांगतात काहीच करू नको तू आपुला तो ये देव करून घ्यावा सुख हवा असेल तर ते विने जीवा सुख नाही सुख जर कधी हवा असेल देव आपलासा केल्याशिवाय तुला सुख मिळणार नाही बाकी जे आहे ना हे सर्व आहे ना दुःख बांधवडी आहे सुखाचा विचार नाही महाराज सांगतात का रे बाबा हे जे आहे ना हे जाणार आहे रज्जू सर्पाकार वासी गेले त्याप्रमाणे काका गेले ना आपल्याला जाणत नाही
त्यांच्या पाठीमागे 100% आपण जाणार म्हणजे जाणार. लक्षात आलं का? ते देवरू नाही आले अवतार कीर्ते पामर जीव किती नवभी मर गए नसली मर गई आजा मेला पंजा मिला आजा मेला पंजा मिला बाबा बचना दिला आजा मेला पंजा मिला आजा मेला पंजा मिला आजा मेला पंजा मिला बाबा बचना दिला आजा आजा मेला पन्ना मेला बातून गेला देखत देखत ना तो पण तोही कैसा झाला गावडा जागा पाठी झाली मोठी डर आहे का संसारामध्ये घेऊ मरण्याचे घेऊ ह्या शाहकाराचे घेऊ राजकीयचे घेऊ गरिबीचे सगळे घेऊ महाराज सांगतात की देव ऋण आणि आले अवतार कीर्ते पामर जीव किती म्हणून महाराज सांगतात आपुला टोळी देव करून घ्यावा तेने विणे जीवा सुख नाही सुख हवा असे महाराज सांगतात देवाला करा संत आपले करा संताकडे सुख आहे बरं का सुख या संताच माग मी नित्य जोडावे तुझी या नावी कैकरीची भाई बहुपाई संताच्या म्हणून केला वास नाही नासतया ठाया सुख तिथेच आहे संताकडे सुख दुसरीकडे नाही सुख ह्या देवाकडे आहे संताकडे आहे दुसरं ते तुमच्या आमच्याकडे आपल्याकडं दुःखी दुःख्याला घेतली लक्षात आलं का दुःखी आहे ना त्या दुःख्याला दोन भेटला शिवरात्रीकडे एखाद्याची गेली लक्षात आलं सारखं काहीच खरं नाही म्हणून महाराज सांगतात ते सोडून बाकी जे दिसतं ना तुम्हाला बाकी दिसतं ना कैलास विश्रांतीचा ठाव आरती माईचे
सांगता या भंगामध्ये सांगितलं सुख, पहिल्या चरणामध्ये सांगितलं सुख हवं आहे ना तुम्हाला, दुसऱ्या चरणात सांगितलं जे दिसतो ना तुम्हाला येती माई गे दुःखाची जनती. अरे बाबा हे जे दिसतं तुम्हाला सर्व दुःख देणार आहे, अजिबात नाही. दिसतं हे जाणार जाणार, काय राहणार आहे, काहीच राहणार अजिबात नाही. हे जे दिसतं तुम्हाला रजो सर्पाकार भासेली जगदंबर, जे जे देखणी सकळो ते स्वप्नीचे मृगयळ, म्हणून जिंकी चरण कमळ बापर कुमारी म्हणून विठ्ठलाची. महाराज सांगतात उपजिथे नाचले, जे नाचलेलं आहे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र देखे परिग्रहिका. जाणार आहे हे जन्माला आलो ते भरण्याकरता, पण प्रथम पहिल्यांदा सांगून गेलो ते नाचण्याकरता. हे सर्व नाचणार आहे. लक्षात आलं का? हे जे सुखाची वृत्ती आहे ही दिसते ना तुम्हाला, सुखाची सोबती कोणीच कोणाचं नाही, कोणी नाही कोणाचे, कोणी नाही कोणाचे, कोणी नाही काय सांगतात महाराज? प्रमाण आहे. कोणी नाही कोणाचे, शेवटी एक लेदराचे, आली धावण तेथे सोडे विना कोण. अनेक अभंगाने मला सांगतात सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोईले भले भले, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कागिनी गुर आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. जोरी चढण तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर ये तुकाची आकादा. इंद्रिये मावळली आला बागुल वादा, कैसे परित झाले तोची दिहीन वे तुझा. आता मद दृष्टी पांडुरंगा माय बापा. बाबा जोपर्यंत चढून वळण आहे तोपर्यंत का हो ते फलाने पाठी कोण तुमची. बाबा बाबा त्याच्यापेक्षा लय जवळचे आमदार खासदार आमच्या, हा लय जवळ. आणि त्याच्याकडून काही होऊ द्या, त्याला जाऊ द्या का हो ते आमदार त्याला गेले राव, त्याची आपली कोणी नव्हती ना, आपलं काय करते. हा अरे काही खरं नाही. हे जे दिसतं ना सुखाची सोबती आहे आपल्या, हे काही खरं नाही. ईशाची समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईनाया. ही सावली आहे ना ढगाडाची, ती राहतात का? हा आमच्या तिकडे त्या लांबखण्याला माळ वर, मोठ्याकडे नाही माळ इकडे वर माळावर तो फार सांगायचं म्हणजे 2-3 वाजेपर्यंत अवका आणायची. लक्षात आलं का? ती पाच आहे ना खवाखराची पाच, ती लपून खायची कशा मातीमध्ये तासामध्ये हे का. पण त्यानं काय केलं, ती माती पुरली ती पाच कुठं ढगाडाच्या सावली, ढगाडाच्या सावलीमध्ये, ढगाड्याच्या सावलीत पुरली आणि दुसऱ्या दिवशी गेलं पाय ढगा पाच. ईशाची समसुख बेगडाची बाहुली,
आभ्राची सावली जाईल. अरे बाबा हा टाइम राहणार नाही, लक्षात आलं का? हे जाणार आहे. तुम्ही हे धरती बसताय का? ही बाजू महाराज सांगतात, तारुण्याच्या मध्ये न माने कोणाची सदा मुसमुशी धुळी जायचा. महाराज सांगतात, जी बाई तारुण्याच्या अवस्थेमध्ये नवऱ्याचा हातावर ठुका घेते ती बाई त्याच्या मरणाची वाट पाहिल म्हणे घर मरता तरी बरे नाशिले घरे गुणगुणिया. माता पिता बंधू बघली कोणी न पवती निरवाणी. बंधू बघली कोणी न पवती निरवाणी. जनात ही तो तुकाची कोणी कोणाचं नाही. माता पिता बंधू वगैरे हे तो सुखाची मांडणी आहे. काही खरं नाही, काही खरं नाही. अनेक इस्टेट कमी महाराज झाला, कोपऱ्यात बसला, मुलगी आली ती सुनवाई नाचू त्या पोराला घेऊन तो बागून व्हायचं म्हाताऱ्या. लक्षात आलं का? कोणी कोणाचं नाही. मला हे सांगायचं, हे माईके दुःखाची गणिती नाही आधी आणती अवसानू. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, देव आपला केल्याने तू जसा आहे तसं त्याला कर. देव जसा आहे ना तसं त्या भगवंत त्याला करतो बरं का. विनाश करी आंबोलिया हिसे लावे मना पिसे गोविंदाचे. पण सतत गोविंदाचं नाम करावं त्यांना. त्याला आठवण नसलं पाहिजे. लक्षात आलं का? लाज भे शंका दुराविला मान आणि नकळे साधन यापर्यंत मोडवा. लक्षात आलं. आठवण गेली बाबा झाला स्वयंमेव पांडुरंग. म्हणून गोविंदाचं स्तोत्र लागावा.
तो आपल्याला अविनाश बनितो, त्याच्यासारखं बनितो. मी सांगत असतो कृपा काटाचे निहारिले आपल्या बधी वैष्णविले बाप रखमा देवरून विठ्ठले भक्ता दिले वरदान. आणि महाराज सांगतात जो माणूस गेला ना वाढला ना तो कसा होता या अभंगाच्या शेवटच्या तो कमले का मरण